मंडळी मंडळी तूप हा बरेच जणांचा जवळचा विषय। आता देशी तूप घ्यायला गेल्यावर तुम्ही नेमकं काय बघता? ब्रँड बघता, किंमत बघता की तुपाचा रंग बघता? कारण खरं सांगायचं तर तूप घेताना आपण सगळे थोडेफार कन्फ्यूज होतो, कारण आजकाल सगळ्यांनाच काही घरी तूप लावणं शक्य होत नाही। त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक जण बाजारातून तूप आणतात, पण तूप घेताना नेमक्या कोणत्या गोष्टी बघायच्या, कुठून घ्यायचं, घरी तूप बनवणं खरंच सोपं आहे का आणि तूप खाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या हे सगळं आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मार्केटमध्ये तूप घ्यायला गेल्यानंतर नेमकं काय बघायचं? सर्वात आधी पॅकेटवर FSSAI लायसन्स नंबर आहे का ते बघायचं। त्यानंतर त्याचे घटक म्हणजे घटक त्यामध्ये कुठले कुठले आहेत ते पहिला चेक करायचं। शक्यतो फक्त मिल्क फॅट किंवा काऊ घी असं लिहिलेलं असावं। खूप लांब लचक घटकांची यादी दिसली तर एकदा नीट बघा। तुपाचं मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा, एक्सपायरी डेट बघा। शक्यतो नवीन बॅचचं तूप घ्या। तूप उघडल्यानंतर त्याचा नैसर्गिक वास यायला हवा। तसंच तूप घेताना पॅकिंग व्यवस्थित सीलबंद आहे का ते बघा। तो डबा जो आहे तो फुगलेला किंवा खराब झाला नाहीये ना हे सुद्धा चेक करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त एखादी चांगली ॲडव्हर्टाइजमेंट किंवा पॅकेट बघून तूप घेऊ नका। कंपनीची विश्वासार्हता किती, तुम्हाला त्यावर विश्वास आहे, त्यांचा रिव्ह्यूज काय आहे हे सगळं चेक करून तुम्ही ते तूप घ्या। सगळ्यात आधी तर तूप घेताना फक्त त्याचा रंग बघून निर्णय घेऊ नका। अनेकांना वाटतं जास्त पिवळं तूप म्हणजे जास्त चांगलं तूप, पण तसं नेहमीच असेल असं नाही आहे। तूप घेताना त्याचा सुगंध, त्यावरची माहिती, त्याची तारीख जी असेल, हे नेमकं कोण करते हे सुद्धा बघा। त्यानंतर खूप स्वस्त तूप दिसलं म्हणून लगेच घेऊ नका, त्याबद्दल एकदा थोडंसं कोणाकडून तरी एन्क्वायरी करा, अधिक माहिती घ्या, मग घ्या। आता अनेक जण म्हणतात की बाहेरून तूप घेण्यापेक्षा घरी बनवलेलं बरं। हो, घरात साय जमा होत असेल आणि वेळ असेल तर घरी तूप बनवणं नक्कीच शक्य आहे, पण आजकाल प्रत्येकाकडे तेवढा वेळ नसतो। त्यामुळे एखाद्या चांगल्या ठिकाणाहून तूप घेणं हा अनेकांसाठी इझी ऑप्शन ठरतो। तुम्ही गाईचं तूप, म्हशीचं तूप, बिलोना तूप अशी नावं ऐकली असतीलच। बाजारात असे वेगवेगळे प्रकार मिळतात, पण फक्त नाव बघून तूप चांगलं की वाईट हे ठरत नाही। ते कुठून आलंय, त्याची गुणवत्ता कशी आहे आणि तो ब्रँड कसा आहे, किती विश्वासू आहे हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं असतं। आणि तूप घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गाईचं तूप असल्याचा दावा केला म्हणून ते आपोआप चांगलं ठरतं असं नाहीये, आणि बिलोना लिहिलं म्हणून ते सर्वोत्तम असेल असंही नाहीये। त्यामुळे ते नेमकं कुठे तयार झालंय, कोण तयार करतंय आणि त्याची गुणवत्ता तपासणी होते का, या गोष्टी एन्क्वायरी करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर तूप घ्यायचं असेल तर शक्यतो डेअरी असेल किंवा एखाद्या ओळखीचं ठिकाण असेल किंवा चांगला ब्रँड असेल अशा ठिकाणाहून घ्या। ऑनलाईन असो किंवा सुपरमार्केट असो किंवा किराणा दुकान, तूप घेताना पॅकेटवर जे काही लिहिलं आहे ते नक्की वाचा। आणि आता तूप किती खावं? सो बेसिकली तूप आहे म्हणून वाटेल तितकं खायचं नसतं, ते पण लिमिटमध्येच खायचं असतं, नाहीतर त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात। कोणतीही गोष्ट अति झाली की तोटे होतातच, त्यामुळे तूपसुद्धा तुम्हाला लिमिटमध्ये खायचं आहे। आणखी एक महत्त्वाची टिप म्हणजे तूप डब्यातून काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा, ओला चमचा टाकू नका आणि तूप स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा। आणखी एक प्रॅक्टिकल गोष्ट म्हणजे आपण अनेकदा एखाद्या नवीन ब्रँडची ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो किंवा कोणीतरी आपल्याला त्याबद्दल सांगतं किंवा ऑनलाईन आपण रिव्ह्यूज चांगले दिसतात, मग काय आपण थेट 1-2 किलो तूप मागवून टाकतो, पण शक्यतो असं करायचं नाही। एखादं नवीन तूप घ्यायचं असेल तर आधी छोटा पॅक घेऊन बघायचा, त्याचा वास, त्याचा चव, त्याचा पोत, एकूण त्याची गुणवत्ता कशी आहे, ती आपल्याला आवडते का हे आपण आधी बघायचं। कारण प्रत्येकाचं तूप बनवण्याचं तंत्र, दुधाचा स्रोत असेल किंवा त्याची जी काही चव असेल ती वेगळी असू शकते। त्यामुळे आधी घेताना छोटा पॅकेट घ्या आणि मग मोठं घ्या। जर छोटा पॅक वापरल्यानंतर तुम्हाला ते आवडलं तर तुम्ही त्यामध्ये मोठा पॅक घेऊ शकता किंवा 1 किलो 2 किलो तुम्ही घेऊ शकता। यामुळे काय होईल, तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि चुकीचं प्रोडक्ट तुम्ही घेणार नाही। विशेषतः ऑनलाईन तूप खरेदी करताना ही सवय खूप उपयोगी ठरू शकते। सो जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये तूप घ्यायला जाल तेव्हा ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। नुसतं कलर आणि पॅकिंग आणि ब्रँड बघून तुम्ही घेऊ नका, त्याच्या ज्या डिटेल्स आहेत त्या पूर्णपणे वाचा आणि मगच तूप घ्या। आणि ऑनलाईन तूप घेत असाल तर आधी छोटं पॅकेट घ्या, ते यूज करा आणि त्यानंतर तुम्ही मोठं पॅकेट घेऊ शकता। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।